ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं तुका म्हणे या मालिकेमध्ये स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की मला आशीर्वाद द्या। भगवंतांना प्रार्थना करा की तुकोबारायच्या अभंगावर मी काही बोलू शकेन। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम बीज हा सोहळा पार पडला। तुकाराम बीज म्हणजे वैकुंठ गमन सोहळा। माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 375 वर्षापूर्वी। तुकाराम बीजेच्या दिवशी द्वितीया फाल्गुन कृष्ण द्वितीया म्हणजे तुकाराम बीज आणि याच दिवशी 375 वर्षापूर्वी तुकोबाराय वैकुंठाला गेले। वैकुंठ एअरवेज भगवंतानी विमान पाठवलं आणि भगवंतानी स्वतः पाठवलेल्या विमानामध्ये तुकोबाराय आरूढ झाले। देहू गावामध्ये लाखो लोक तुकाराम बीजेच्या दिवशी उपस्थित होते आणि जे झाड हालतं ते पाहण्यासाठी आणि तुकोबांना स्मरण करण्यासाठी वंदन करण्यासाठी अनेक वारकरी अनेक भाविक अनेक भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। असा तुकाराम बीजेचा सोहळा झालेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तर आपण तुकोबारायचा अभंग आज त्याच अनुषंगाने पाहणार आहोत। अभंग आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी। तुकाराम महाराज जाताना जे अभंग त्यांनी गायलेले आहेत त्यांच्यापैकी एक अभंग आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी। सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो। अंतकाळी विठो आमासी पावला अंतकाळी विठो आमासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका। पुढी सहित झाला गुप्त तुका अंतकाळी विठो आमासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका। प्रस्तुत अभंग
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जे निर्वाणीचे अभंग आहेत त्या अभंगापैकी एक आहे, 3 चरणाचा छोटा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये महाराज वैकुंठाला जाताना महाराजांची काय स्थिती होती त्याचं वर्णन या ठिकाणी महाराज करतायत. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले 375 वर्षापूर्वी, त्यावेळेस तिथं जसा आपला भागवत सप्ताह चालतो तसा कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी चालू होता. हजारो लोक कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. लोकांना खरं वाटत नव्हतं, कारण तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे, मी वैकुंठाला जाणार आहे, मी वैकुंठाला चाललो, मी वैकुंठाला जाणार आहे. आणि लोकांना वाटायचं हे नेहमीच म्हणतात, वैकुंठाला जायचं, वैकुंठाला जायचं, नेहमीच म्हणतात. म्हणून कुणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि त्या दिवशी खरंच वैकुंठाला जाण्याची वेळ आली. तुकाराम महाराजांना नेण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग, वैकुंठ एअरवेज, पुष्पक विमान, गरुड विमान, गरुडावर बसून त्या ठिकाणी महाराज गेले. भगवंत गरुड घेऊन आले आणि तुकोबारायांना घेऊन गेले. आणि त्यावेळेस महाराज बोलतायत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. हजारो लोक जमलेले आहेत आणि महाराज म्हणतायत आम्ही जातो. आम्ही म्हणजे महाराज एकटे चालले का? नाही, गरुडावर बसले, गरुड सोबत आहे आणि प्रत्यक्ष पांडुरंग भगवंत त्या ठिकाणी सोबत आहे. आणि म्हणून म्हणतायत आम्ही जातो. मी जातो म्हटले नाहीत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आता महाराजांना कृपेची काय आवश्यकता आहे का? महाराज वैकुंठाला चाललेत, गरुड आलेलं आहे, प्रत्यक्ष पांडुरंग आलेला आहे, प्रत्यक्ष भगवंत आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. प्रत्यक्ष भगवंत ज्यांना दीक्षा देण्यासाठी येतो, प्रत्यक्ष भगवंत ज्यांना संकटांचं ज्यांच्या निवारण करतो, ज्यांच्या गाथा इंद्रियामध्ये बुडवल्या होत्या त्या गाथेचं रक्षण इंद्रायणीमध्ये, पाण्यामध्ये प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल रुक्मिणी त्या ठिकाणी गाथेचं रक्षण करतात. मंबाजी सारखे अनेक लोक तुकोबारायांना, तुकोबारायांच्या मुलांना, तुकोबारायांच्या पत्नीला त्रास द्यायचे. तिथं तिथं पांडुरंग त्यांना मदत करायचे, तिथं तिथं भगवंत त्यांना मदत करायचे. आली आघात निवाराया, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवंत त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ करायचे. तुकोबारायांचा एकट्याचा नाही, त्यांच्या मुलांचा, त्यांच्या मुलीचा, त्यांच्या पत्नीचा, अवलीचा. त्यांच्यावर कुठलंही संकट आलं, मंबाजी सारखे लोक किती त्या ठिकाणी कुरापती, किती त्या ठिकाणी त्रास देत असले तर पांडुरंग बरोबर त्यांचं रक्षण करायचे. आणि ते पांडुरंग स्वतः तुकोबारायांना घेऊन जाण्यासाठी गरुडावर बसून आलेले आहेत. आणि मग तुकोबारायांना कृपेची आवश्यकता आहे का? पण तुकोबारायांची भाव आहे, तुकोबारायांचा भाव आहे, तुम्ही कृपा असू द्यावी. काय म्हणतायत? तुमची सर्वांची कृपा अशीच असू द्यावी, जशी तुम्ही आतापर्यंत कृपा केली माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, आता मी चाललेलो आहे तशाच प्रकारची कृपा तुम्ही इथून पुढे सुद्धा करा. अशा प्रकारे महाराज उपस्थित सर्व जनसमुदायाला बोलतायत. सकळा सांगावी विनंती माझी. महाराज काय म्हणतायत? मी आता चाललेलो आहे वैकुंठाला, जे उपस्थित आहे त्यांना तर मी आता सांगतोय, पण जे उपस्थित नाहीत त्यावेळेस काय रेकॉर्डिंग वगैरे नव्हतं, नाहीतर लगेच रेकॉर्डिंग करून सगळीकडे व्हायरल केलं असतं की तुकोबाराय चालले, वैकुंठाला गेले, हा घ्या पुरावा. काही लोकांना पुरावा पाहिजे, देव आहे का नाही पुरावा पाहिजे, तुकाराम होते का नाही पुरावा पाहिजे, तुकोबाराय वैकुंठाला गरुडावर बसून गेले का नाही पुरावा पाहिजे. अनेक लोक याच्यावर वादविवाद करतात आणि आपला वेळ आणि वाया घालवतात आणि नरकाचे भागीदार होतात.
कारण तुकोबारायावर आणि भगवंतावर जर तुमचा विश्वास नसेल आणि त्यांच्या विरोधात जर तुम्ही चर्चा करत असाल तर ते सत्संग नसून तो असत्संग आहे, प्रजल्प आहे. प्रभुपादांच्या भाषेमध्ये, महाप्रभूंच्या भाषेमध्ये प्रजल्प आहे. आणि हा प्रजल्प केला तर वैकुंठाचं तिकीट कट, नरकाला जावं लागतो. परंतु लोकांना ते समजत नाही आणि नको ते विषयावर चर्चा करत बसतात. सकळा सांगावी विनंती माझी, महाराज काय म्हणतायत चरणाच्या पुढच्या अर्ध्या चरणामध्ये, सकळा सांगावी विनंती माझी. जे इथं उपस्थित नाहीयेत ते लोक विचारतील तुकोबा कुठे गेले, तर मी वैकुंठाला गेलो. सगळ्यांना तुम्ही निरोप द्या ही माझी विनंती आहे. तुकोबा विनंती करतायत, आदेश करत नाहीत, विनंती करतायत. हे महान वैष्णवाचं चिन्ह आहे. सगळ्यांना म्हणतायत तुमची कृपा असू द्या, सगळ्यांना म्हणतायत माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांना निरोप द्या. सकळा सांगावी विनंती माझी. कारण मी आणखीन जास्त वेळ थांबू शकत नाही. कारण मीच भगवंताला विनंती केली होती, मीच पांडुरंगाला विनंती केली होती. या संसाराच्या तापामध्ये मी तापलेलो आहे आणि मला आता बुडती हे जन पाहावे ना डोळा. हे लोक बुडतायत भवसागरामध्ये, यांचा उद्धार करायचं काम तुम्ही माझ्याकडे दिलं होतं, पण मी इथून पुढे करू शकत नाहीये आणि मी या संसार तापामध्ये तापू लागलेलो आहे. तर पांडुरंगा तुम्ही मला घेऊन चला, मला परत घेऊन चला, मला माझ्या गावाला, तुमच्या गावाला भगवंत मला परत न्या. अशा प्रकारची विनंती तुकोबारायांनी केली होती. आणि भक्ताची विनंती ऐकून प्रत्यक्ष भगवंत गरुडा सहित त्या ठिकाणी उपस्थित झालेले. आणि महाराज काय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. भगवंत प्रत्यक्ष उभा राहिलेला आहे. कुणासाठी? तुकोबासाठी. तुकाराम महान संत आहेत, महान वैष्णव आहेत, शुद्ध भगवंताचे भक्त आहेत, भगवंताचे पार्षद आहेत, भगवंताचे शक्तिवेश अवतार. भगवंतांनी भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी त्या भौतिक जगतामध्ये महाराष्ट्र भूमीमध्ये पाठवलं. ते भगवंताचे पार्षद भगवंताचं कार्य करण्यासाठी आले आणि ते म्हणतात आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे, पुढचं कार्य मी करू शकत नाही. आणि म्हणून साठी भगवंत तुकोबाला नेण्यासाठी उपस्थित झाले. आणि किती वेळ, वाढ वेळ झाला, पुष्कळ वेळ झाला. भगवंत, आपण पाहिलं होतं अर्जुनासाठी भगवंत तिष्ठत होते, भगवंत वेट करत होते, थांबले होते, कारण अर्जुन विश्रांती घेत होता. अर्जुनाला झोपेतून उठवलं नाही, भगवंत वाट बघत होते भक्ताची. आणि इथं भगवंत काय करतायत, तुकोबारायाची वाट बघतायत. आणि किती वेळ, 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट नाही, वाढ वेळ, भरपूर वेळ झाला. तुकाराम महाराज म्हणतायत खूप वेळ झाला, पांडुरंग गरुडासहित या ठिकाणी येऊन थांबलेला आहे आणि मला आता या ठिकाणी थांबता येणार नाही, मला जावंच लागेल. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि भगवंत काय करतात, मला बोलावण्यासाठी आलेलं आहे, मला घेऊन जाण्यासाठी आलेले आहे. आणि कुठं जाणार आहे आम्ही? वैकुंठाला. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण हरी विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. माझं गाव कुठलं आहे? जे भगवंताचं गाव आहे तेच माझं गाव आहे. हे देवगाव माझं नाहीये. एवढे दिवस मी तुमच्या सोबत होतो, पण आता मी परत माझ्या गावाला चाललेलो आहे. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. आणि प्रत्यक्ष पांडुरंग मला बोलवण्यासाठी प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. काय भगवंत, काय भक्ताची किती उच्च श्रेणी आहे. प्रत्यक्ष भगवंत भक्तासाठी आपलं वैकुंठ धाम सोडून देहू गावामध्ये येऊन भेट करतायत. ते भक्ताचा महिमा आहे. भक्त किती महान आहेत. जसं भक्त भगवंताची सेवा करतात, तसं भक्त भगवंताची शरणागत असतात, सदा कदा भगवंताच्या सेवेमध्ये लीन असतात. तशा प्रकारे भगवंत सुद्धा भक्ताची सेवा करण्यासाठी वाट पाहत असतात.
शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळी, अंतकाळ म्हणजे हे शरीर सोडून जाण्याचा काळ. पण तुकाराम महाराजांनी शरीर सोडलं का? नाही. या देहासहित, सदेह कुडी सहित, कुडी म्हणजे देह, हे जे शरीर आहे, या देहासहित तुकोबाराय वैकुंठाला गेले. त्यांच्या देहाचा अंत नाही झाला. किती महान भक्त आहेत, किती भाग्यवान भक्त आहेत. त्यांच्या भाग्याचा पारावार नाहीये, त्यांच्या भाग्याचा लेखा आपल्याला करता येत नाही. अशा प्रकारचे महान संत आहेत तुकोबाराय. अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळ म्हणजे तुकोबारायांना हे पृथ्वी देवगाव सोडून वैकुंठाला जायचंय. हा त्यांचा अंतकाळ आहे. आपला अंतकाळ कसा होणार आहे? आपल्याला हे शरीर सोडून आपला आत्मा निघून जाणार आहे. हा आपला अंतकाळ आहे. पण महान संतांचा, महान भक्ताचा अंतकाळ सदेह वैकुंठाला तुकोबाराय चाललेले आहेत. आणि त्यावेळी काय झालेलं आहे? तुकोबाराय सांगतात, मला विठ्ठल पावलेला आहे. विठ्ठल पावलेला आहे. विठ्ठलाची कृपा झालेली आहे, भगवंताची कृपा झालेली आहे. भगवंत स्वतः मला नेण्यासाठी आलेले आहेत. गरुडावर बसून या ठिकाणी भेट करतायत. मला भगवंताची कृपा प्राप्त झालेली आहे. अंतकाळी जर तुमची कृपा भगवंताची प्राप्त झाली तर तुम्ही वैकुंठाचं दर्शन करू शकता, वैकुंठामध्ये पोहोचू शकता, वैकुंठामध्ये वास करू शकता. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवंत सांगतात, अंतकाळी हा देह सोडताना जो माझं स्मरण करतो, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यन्य संशय. त्याच्यामध्ये अजिबात संशय ठेवू नका. जो अंतकाळी माझं स्मरण करतो तो माझ्या धामाला पोचतो, तो मला प्राप्त होतो, तो माझ्या धामामध्ये येतो, तो वैकुंठामध्ये येतो, तो गोलोक धामामध्ये त्या ठिकाणी येतो. त्याला गोलोक धामाची प्राप्ती होते. स्वतः भगवंत गीतेमध्ये सांगतायत. भागवतामध्ये काय सांगितलं? अंते नारायण स्मृती. अंतकाली तैसे संकटाच्या वेळी भगवंताचं जर नाव आलं, अंते नारायण स्मृती, जर भगवंताचं स्मरण झालं तर आपले जीवन सफल झालं. तर आपण भगवंताच्या धामामध्ये त्या ठिकाणी पोचू शकतो. भगवंताच्या धामामध्ये आपण जाऊ शकतो. आपल्या जीवनाची परिपूर्णता भगवंताचं धाम, भगवंताची सेवा, भगवंताची प्रेममयी सेवा भगवंताच्या धामामध्ये जाऊन करायची आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल आता आपल्याला इथं या जन्मामध्ये, या देहामध्ये करायचं. तुकोबारासाठी तोच देह वैकुंठामध्ये जाताना पण तोच देह आहे. वैकुंठामध्ये तिथं मध्ये चेंज झाला का वैकुंठामध्ये पोचल्यानंतर ड्रेस चेंज झाला, त्याचं वर्णन नाहीये. कारण तिथं संताजी जगणारे, अभंग लिहिणारे जे महाराजांचे शिष्य होते, ज्यांनी महाराजांचे अभंग लिहिले, ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. वैकुंठामध्ये ते गरुडावर बसले नव्हते. जोपर्यंत महाराज गरुडा बसून प्रयाण करतायत तिथपर्यंत जे महाराजांनी अभंग बोलले, जे अभंग गायले, त्याचं लेखन संताजी बुवांनी केलेलं आहे. पुढचं लेखन पुढं काय झालं ते सांगण्यासाठी परत कोणी आलेलं नाहीये. तुकोबाराय परत आले होते, पण ते काही कामासाठी आले होते, काही विशिष्ट कार्यासाठी. भगवंतानी परमिशन भगवंताची घेऊन तुकोबाराय पुन्हा पृथ्वीवर 3 वेळा आले होते. तर अंतकाळी विठो आमासी पावला. ज्यांनी अंतकाल, ज्यांनी आयुष्यभर, जन्मभर भगवंताचं स्मरण केलं, त्याला अंतकाली भगवंत मोका देतात स्मरण करण्याचा. भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं गुण, भगवंताची लीला याचं स्मरण ज्याला अंतकाली होतो त्याचं जीवन सफल आहे. त्यानं जीवनामध्ये केलेली भक्ती हे पूर्णतेला जाणार आहे. आणि ज्यांनी जीवनभर त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण नाही केलं त्याला अंतकाली स्मरण
येऊ शकत नाही. त्याला कशाचं स्मरण येणार? मी आणि माझं, हे माझं शरीर आहे, हे माझी प्रॉपर्टी आहे, हे माझा परिवार आहे, हा माझा देश आहे, हे माझी गाडी आहे, असं स्मरण त्याला येणार. हे माझं बँक बॅलन्स आहे, हे पशु, घरामध्ये काय पशु पक्षी प्राणी आहेत, कुत्रा आहे, गाई वासरं आहेत, त्यांचं स्मरण येणार. आणि भगवंत गीतेमध्ये सांगतायत, यम यम वापी स्मरण भावम त्यजते अंते कलेवरम. हे देह सोडताना, हे देहाचा त्याग करताना अंतकाळी ज्याचं स्मरण होईल त्याचा जन्म मनुष्याला मिळतो. भागवतामध्ये उदाहरण आहे, भरत महाराज. भरत महाराजांनी काय केलं? वैराग्य, संपूर्ण राज्याचा, परिवाराचा, देशाचा त्याग केला. राज्य सोडलं, सिंहासन सोडलं, परिवार सोडला आणि वैराग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि वनामध्ये जाऊन भजन करू लागले, तपश्चर्या करू लागले, भगवंताचं ध्यान करू लागले. पण भगवंताचं ध्यान करता करता त्यांनी पाहिलं, एक हरिणी वाघापासून वाचण्यासाठी धावत होती आणि ती हरिणी गरोदर होती. आणि धावता धावता नदी पार करताना त्या हरिणीचं ते अर्भक आहे, पाडस, त्या ठिकाणी नदीमध्ये पडलं. त्या हरिणी निघून गेली आणि ते छोटस हरिणीचं पिल्लू, ते भरत महाराज म्हणले, आता याला वाचवणार कोण? याचा सांभाळ कोण करणार? त्या जंगलामध्ये याचं रक्षण कोण करणार? माझ्याशिवाय कोणी नाहीये. साधू स्वभाव, आणि साधू स्वभाव भरत महाराजांचा असल्यामुळं भरत महाराज भगवंताचे भक्त आहेत. आणि म्हणून त्यांनी त्या हरणाला सोबत आपल्या झोपडीमध्ये आणलं, आश्रमामध्ये, आणि त्याचा सांभाळ करू लागले, त्याची देखभाल करू लागले. त्याला गवत खाऊ घालायचं, त्याच्या पाठीवरून हात फिरवायचा. अशा प्रकारे आसक्ती हरणामध्ये निर्माण झाली. आणि माझ्याशिवाय याला कोण सांभाळणार नाहीये, मीच याचा रक्षण करता आहे, अशा प्रकारचा भाव भरत महाराजांचा त्या ठिकाणी झाला. आणि काय झालं? एके दिवशी ते हरणाच्या कळपामध्ये निघून गेलं आणि भरत महाराजांचा अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळी काय झालं? हरणाचं स्मरण झालं आणि म्हणून त्यांना हरणाचा जन्म घ्यावा लागला. यम यम वापी स्मरण भावम त्यजते अंते कलेवरम तम तम वैति कौंतेय सदा तद्भाव भावित. ज्याचं स्मरण होईल, ज्या भावाचं स्मरण होईल, त्या भावामध्ये त्याला जन्म मिळतो. अशा प्रकारे भगवंत गीतेमध्ये सांगतायत. अंतकाळी विटो आमासी पावला. पण तुकोबारासारखे जे शुद्ध भक्त आहेत, प्रभुपादासारखे शुद्ध भक्त आहेत, भीष्माचार्यासारखे शुद्ध भक्त आहेत, याने अंतकाळी भगवंताचं दर्शन करत करत आपला प्राण सोडला, आपला देह त्याग केला. भीष्माचार्य, जटायू महाराज, ज्याने प्रभू रामचंद्राच्या मुखाचं दर्शन करत करत प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आपला देह सोडला, महान भक्त आहेत. अंत भला तो सब भला. तर परीक्षा आपण काय करतो? वर्षभर अभ्यास करतो, परीक्षा देतो, आणि अंत काय त्याचा? रिझल्ट. रिझल्ट चांगला आला, 80% 90% जर मार्क आले, तर संपूर्ण वर्षाची मेहनत फळास आली. आणि रिझल्ट जर खराब आला, 30% मार्क पडले, तर संपूर्ण मेहनत वाया गेली. तसं आपलं आयुष्य, आपलं जीवन, हे मनुष्य अतिशय दुर्लभ अशा प्रकारचं मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्या देहामध्ये जर आपण भगवंताची भक्ती नाही केली आणि अंतकाळी जर आपल्याला भगवंताचं स्मरण नाही केलं, तर आला तसा गेला.
श्रम एव हि केवलम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. शंकराचार्य सांगतात तर तो पुन्हा पुन्हा या चक्रामध्ये जन्म मृत्यूच्या अडकला जातो. या चक्रातून सुटण्याचा मार्ग याच मनुष्य देहामध्ये आहे, दुसऱ्या योनीमध्ये नाहीये. 84 लाख योनी आहेत, 80 लाख योनी, त्याच्यामध्ये सुटकेचा मार्ग नाहीये. सुटकेचा मार्ग फक्त मनुष्य योनीमध्ये आहे. आणि हा मनुष्य योनी, हा मनुष्य जन्म अनेक करोडो करोडो जन्मानंतर त्या ठिकाणी प्राप्त होतो. तर अशा प्रकारे प्राप्त झालेला मनुष्य जन्म आहे, त्याचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकाराम महाराज सांगतायत भगवंत पावले आणि तुका काय झाला, कुडी सहित गुप्त झाला. विमान आकाशामध्ये गेलं, गरुड महाराज आकाशामध्ये गेले आणि आकाशामध्ये जाऊन काय झाले, गुप्त झाले. विमान आपल्याला दिसतं किती वेळ, 2 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटं. तसं देहूतल्या लोकांनी पाहिलं, गरुडावर आरूढ झालेले आहेत महाराज आणि पांडुरंगासहित त्या ठिकाणी प्रस्थान करतायत. कुणाला तुकोबाराय दिसले जाताना, कुणाला नाही दिसले. कारण ते गरुडाचा जो पंख होते, त्या पंखाचा जो झनत्कार हवा होती आणि त्यामुळे खूप अशा प्रकारची धूळ त्या ठिकाणी होती. सर्वांना स्पष्ट दर्शन त्या ठिकाणी झालं नाही. काही लोकांना दर्शन झालं, काही लोकांना नाही झालं. पण तुकोबाराय सर्वांना सांगून गेले की मी वैकुंठाला जातोय, आणि हजारो लोकांना सांगून गेले. आणि तुकोबारायाचे वंशज, 10वे वंशज आजही देऊ गावामध्ये आहेत. आणि आधी ते तुकोबारायाचं चरित्र, तुकोबारायांच्या लीला, तुकोबारायांची गाथा, त्याचं वर्णन ते सांगत असतात. म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण तुकोबारायाच्या अभंगावर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण तुकोबारायावर विश्वास ठेवू शकत नसेल तर आपण भगवंतावर कसा विश्वास ठेवणार. तर तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर जाताना त्यांनी सांगितलं, सर्वांना निरोप द्या, सकाळा सांगावी विनंती माझी. पण तुकोबारायची एक मुलगी होती भागीरथी, आणि ती देहूपासून काही अंतरावर थोडस दूर यलवडी गावामध्ये ती आपल्या पतीच्या घरी होती आणि तिला निरोप दिला नव्हता. तिचा निरोप तुकोबारायांनी घेतला नव्हता. जे गावात हजारो लोक उपस्थित होते सर्वांचा निरोप घेतला, पण स्वतःच्या मुलीचा निरोप घेतला नाही. कारण ती थोडीशी दूर अंतरावर होती आणि निरोप घेताना आपल्या मुलीला निरोप घेताना तुकोबारायांना दुःख होईल, आपल्या मुलीला दुःख होईल, तिला ते दुःख सहन होणार नाही. आणि म्हणून साठी तुकोबारायांनी तिला निरोप दिला नाही, म्हणून तिला भेटले नाहीत, म्हणून तिला निरोप दिला नाही. आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले. आणि त्या यलवाडी गावामध्ये भागीरथी तुकोबारायची मुलगी राहत होती. आणि तुकोबारायाच्या देहू गावातून एक भाजीवाली रोज भाजी विकायला त्या ठिकाणी जायची. आणि ती भाजी विकायला भाजीवाले आल्यानंतर ती भागीरथी तिला भेटायची आणि आपल्या आईचा, वडिलांचा क्षेम कुशल चौकशी त्या ठिकाणी विचारायची, क्षेम कुशल विचारायची. आणि बरेच दिवस झालं पण ती भाजीवाली काय येत नाहीये. भागीरथी विचार करू लागली, काय येत नाहीये, काय येत नाही. आणि मग सर्वांना दुःख झालं होतं. तुकोबाराय गेले, तुकोबाराय भगवंताचा भक्त गेला. देहू गावामध्ये सर्वांना दुःख झालं होतं आणि म्हणून ती भाजीवाली सुद्धा भाजी विकायला जात नव्हती. पण किती दिवस थांबणार, 2-4 दिवस. काही दिवसानं ती भाजीवाली पुन्हा आपला भाजी विकण्याचं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी गेली आणि ती भागीरथी वाट पाहत होती. भागीरथीने विचारलं, माळीनबाई तुम्ही इतके दिवस का नाही आले आणि तुमचा चेहरा असा पडलेला का दिसतोय. त्यावेळेस नाविलाजानं त्या भाजीवालीने सांगितलं की तुकोबा तुझे वडील वैकुंठाला गेले. आणि ते ऐकल्याबरोबर भागीरथी रडू लागली, दुःख झालं, मला न सांगता कसे काय गेले. आणि तिनं अन्न पाणी वर्ज केलं.
एकच धावा करू लागली, तुकाराम तुकाराम तुकाराम. आणि वैकुंठामध्ये भगवंतानी तुकोबारायांनी तिचा धावा ऐकला आणि आपल्या मुलीसाठी, भक्तासाठी भगवंतानी तुकोबाला पुन्हा पाठवलं. त्याच देहामध्ये त्याच गरुडावर बसून तुकोबाराय पुन्हा आले. यलवडी गावामध्ये भागीरथीला आवाज दिला. भागीरथी धावत गेली, तुकोबांना मिठी मारली. भागीरथी म्हणली, आले तर आता थांबा, मी स्वयंपाक करते, तुम्ही भोजन करून जावा. तुकोबा म्हणले, मी आता इथलं भोजन करू शकत नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आणि मी ज्या गावाला गेलेलो आहे तिथलं भोजन माझ्यासाठी आहे. तिथं भोजन, तिथं भूकच लागत नाहीये वैकुंठामध्ये. इथलं मी भोजन करू शकत नाही. आणि थोडा वेळ आपल्याला मुलीला भेटून क्षेमकुशल घेऊन तुकोबा पुन्हा वैकुंठाला गेले. आणखीन एकदा आले, ज्यांनी तुकोबारायचे अभंग लिहिण्याचं काम केलं, जगनाडे. त्यांचं आणि तुकोबांचं लहानपणापासून मैत्रीत्व होतं. संताजी जगनाडे आणि लहानपणापासून मित्र असल्यामुळं त्यांनी बोलता बोलता असं ठरलं होतं की तुम्ही तुकोबाराय अगोदर गेले तर मी तुमच्या मूठ मातीला येईन स्मशानामध्ये, आणि मी जर अगोदर गेलो तर तुम्ही यायचं, असं दोघांचं ठरलेलं होतं. तुकोबाराय तर वैकुंठाला गेले, मग मूठ माती कशी करायची? मूठही नाही, मातीही नाही. आणि ज्या दिवशी संताजी जगनाडे ठिकाणी हा देह सोडून गेले, प्राण त्यांचा त्या ठिकाणी मालवला, प्राणज्योत, ते तेली समाजाचे होते. आणि त्यांनी काय ठरवलं, त्यांच्या समाजामध्ये काय तर दफन करायचं, पुरायचं. त्यांचे डेड बॉडी प्रेताला त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातेवाईकांनी पुरण्यासाठी खड्डा केला आणि संताजी जगनाडेचं शरीर त्या आतमध्ये ठेवलं. आणि सर्वांनी 3-3 मूठ माती टाकायची. सर्वांनी माती टाकली आणि शेवटी जे तोंड आहे, चेहऱ्यावर माती टाकायची. चेहऱ्यावर माती टाकायला गेले की ते डेड बॉडी उठून बसायची. बराच प्रयत्न केला, 2 वेळा 4 वेळा, पण ते डेड बॉडी उठून बसायची. कारण तुकोबारायांना वचन दिलेलं होतं. तुकोबारायांनी, मी मूठ मातीला येतो. तुकोबाराय अजून आले नव्हते. सगळे नातेवाईक निघून गेले. संताजीचा मुलगा झाडावर त्या ठिकाणी चढून बसला, कारण आपल्या पित्याचं शरीर आहे, डेड बॉडी आहे, टाकून पण जाता येत नाही आणि पुरता पण येत नाही. आणि कुत्रे वगैरे पशु आले तर त्रास देतील, म्हणून साठी तो मुलगा रात्री झाडावर बसला. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले आणि 2 वाजता तुकोबाराय त्या ठिकाणी प्रकट झाले. तुकोबारायांनी 3 मूठ माती टाकल्याबरोबर ते बॉडी उठायचं बंद झालं आणि त्यांना पुरून टाकलं. तिसऱ्या वेळेस तुकोबाराय आले होते, ज्यावेळेस संत निळोबा देहू आळंदीच्या यात्रेला आले आणि त्यांनी ऐकले की तुकोबाराय वैकुंठाला गेले. त्यांना वाईट वाटलं. मी त्यांना भेटण्यासाठी आलो, पण माझी भेट झाली नाही. तर ते तुकारामाचा धावा करू लागले आणि त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केलं. आणि त्यावेळेस सुद्धा तुकोबाराय येऊन निळोबारायांना भेटून गेले. अशा प्रकारचा त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. महिपती महाराजांनी त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर अशा प्रकारचे महान संत तुकोबाराय आपल्या अखंड पृथ्वीवर एक उदाहरण आहे. महाराष्ट्रातले देहूगाव आणि देहूगावातून वैकुंठाला जाणारे तुकोबाराय, सदेह वैकुंठाला जाणारे. जसं ध्रुव महाराज वैकुंठाला गेले होते, ध्रुव महाराजाची आई वैकुंठाला गेली होती विमानामध्ये, तशा प्रकारे तुकोबाराय प्रत्यक्ष त्या ठिकाणी वैकुंठाला गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी.
आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला. तर सर्वांनी भगवंताचं नाव घ्या. राम कृष्ण विठ्ठल हरी, भगवंताचं नाव घ्या. अंतकाळी तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर तुम्हालाही भगवंत त्या ठिकाणी वैकुंठामध्ये प्रवेश देतील. अशा प्रकारचा निरोप तुकोबारायांनी सर्वांना दिलेला आहे. सर्वांनी भगवंताचं नामजप करा. नित्य निरंतर सततम कीर्तयंतो मा. जर आपण भगवंताचा नामजप केला तर नक्कीच आपल्याला भगवंत अंतकाळी कृपा करतील आणि आपलाही वैकुंठीचा मार्ग प्रशस्त होईल, याच्यामध्ये शंका नाहीये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.